ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सध्या पत्रकार परिषद घेतात। आपण थेट जाऊया। नमस्कार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषद आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझे सहकारी श्री सचिन सावंत आणि सोनवणीजी आणि सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। म्हणजे गेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र म्हणजे जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले असतात, त्यांना बहुतेक आपण CEO महाराष्ट्र म्हणतो, त्यांच्या वतीनं इलेक्शनच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्याकरता, जाहिरात करण्याकरता वापरण्यात आलेली एक कंपनी, त्या कंपनीबद्दल मी भारताच्या निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र माझ्या सोशल मीडियावर आणि पार्टीच्या सोशल मीडियावर आपल्याला मिळेल आणि एक छोटंसं प्रसिद्धी पत्रकही आपल्याला मिळेल। तर त्या निवडणुकीच्या दरम्यान चीफ इलेक्टोरल ऑफिसरने एका कंपनीला राज्याच्या निवडणूक आयुक्तांचं फेसबुक पेज चालवण्याकरता नियुक्त केलं होतं। आता ही कंपनी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची कंपनी आहे। तो पदाधिकारी भारतीय युवा जनता मोर्चाचा IT सेलचा प्रमुख आहे आणि त्यानं जी सोशल मीडियाची पेजेस चालवली होती, त्या पेजेसमध्ये ज्या कंपनीचा पत्ता आहे तोच पत्ता निवडणूक आयोगाच्या फेसबुकच्या पेजवर जाहिरात करताना खाली जेव्हा जाहिरातदाराचं नाव आणि पत्ता द्यावा लागतो, त्यामध्ये निवडणूक आयुक्तानं आपल्या अधिकृत पत्ता न वापरता या कंपनीचा पत्ता वापरला होता आणि तो पत्ता 202 प्रेसमन हाऊस विलेपार्ले मुंबई असा आहे। म्हणजे पहिल्या तर गंभीर बाब अशी आहे की इलेक्शन कमिशननं आपलं फेसबुक चालवताना किंवा फेसबुकवर इलेक्शन संबंधी जाहिरात करताना जो पत्ता कायद्यानं द्यावा लागतो, निवडणुकीच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये पत्ता देणं गरजेचं असतं, तर तो पत्ता या खाजगी कंपनीचा दिला होता। आता थोडा शोध घेतला की कंपनी कोण आहे, हा पत्ता कुठला आहे, तर त्यामध्ये असं पुढे दिसून आलं की साइनपोस्ट इंडिया नावाची कंपनी आहे, साइनपोस्ट इंडिया, आणि त्या कंपनीचा हाच पत्ता आहे। आणि ह्याच कंपनीची आणखीन एक कंपनी आहे सोशल सेंट्रल नावाची। ही डिजिटल एजन्सी आहे आणि ही सोशल सेंट्रल आणि साइनपोस्ट इंडिया या दोन्ही खाजगी कंपन्या देवांग दवे नावाच्या व्यक्तीच्या आहेत आणि तो व्यक्ती आपल्या स्वतःच्या पेजवर स्वतःची त्याची जी हँडलवर जर त्यांनी माहिती दिलेली स्वतःची बायोग्राफी दिलेली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तो मेंबर IT बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे तुम्हाला सगळे टाकून देईन पेज ह्याच्यावर मीडियावर। आता मेंबर IT बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आता मी जेव्हा चौकशी केली, मी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे IT बोर्ड काही नव्हतं। मी एका अधिकाऱ्याला चौकशी केली, आता नुसती फोनवर मगाशी केली, की बा IT बोर्ड हे तुमच्या विभागात काही आहे का, तर ते IT बोर्ड काही अधिकृतपणे नाही आहे। मग ह्या व्यक्तीने मेंबर IT बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असे त्यामध्ये लिहिलं आहे। यामध्ये
निश्चितच त्याचा अर्थ असा होतो की सरकारी कोणतरी व्यक्ती आहे, सरकारी कुठल्या तरी कंपनीचे संबंध आहे. आणि पुढे त्यामध्ये म्हटलेलं आहे नॅशनल कन्व्हेनर BJP, नॅशनल कन्व्हेनर BJYM IT आणि SM, जे बहुतेक सोशल मीडिया असेल, म्हणजे हा BJPच्या युवा जनताचा हा एक पदाधिकारी आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे फाउंडर ऑफ, वेगवेगळे पेजेस आहेत, सपोर्ट नरेंद्र मोदी, दुसरा आहे द फिअरलेस इंडियन, आणि तिसरा आहे सोशल सेंट्रल, आणि एक नवयुवक, असे 4 पेजेस ते चालवतात. पण त्यामध्ये रावसाहेब दानवेंनी पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलचं संयोजकपदी. ते बरोबर म्हणजे अधिकृत त्यामध्ये ते पदाधिकारी आहेत, त्यात काही शंका नाही आहे. रावसाहेब दानवेंचे पत्र आहे की त्या भारतीय युवा जनताच्या सोशल मीडिया सेलचे आणि त्याचे तो पदाधिकारी आहे व्यक्ती. आता प्रश्न असा उठतो की या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याला, जो भारतीय जनता युवा पक्षाचं जे सोशल मीडियाचं काम बघतो, त्या माणसाला इलेक्शन ऑफिसर, चीफ इलेक्शन ऑफिसर CEO ऑफ महाराष्ट्र यांनी हे कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं, कॉन्ट्रॅक्ट दिले ते हे सगळं उघड आहे. आणि त्या व्यक्तींनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोबत काम करून मग काही इलेक्शन कमिशनच्या काही जाहिराती असतील काय असेल, पण त्याकरता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आणि महाराष्ट्राच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसरची सर्व माहिती ही त्या कंपनीला देणं स्वाभाविक आहे. आता यामध्ये काय असतं की जेव्हा आपण फार क्लोजली काम करतो एखाद्या कंपनीमध्ये सगळी माहिती मिळते. आता निवडणूक आयुक्ताकडे सगळे इलेक्शनच्या वोटर लिस्ट असतात, डेमोग्राफिक डेटा असतो, वयाचा डेटा असतो, हा गंभीर डेटा तो दुसऱ्याकडे मिळत नाही. आम्ही समजा काँग्रेस पक्षाने मानले की आम्हाला द्या सगळे जातीचा डेटा घ्या, कोणत्या समाजाचे किती माणसं कुठल्या मतदारसंघात आहेत, ते काही कोणी देत नाही. आणि हा डेटा त्या कंपनीला उपलब्ध झाला, त्यांनी कसा वापरला, काय वापरला. त्यामुळे आमची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयोगाला अशी मागणी आहे की या प्रकाराची सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की घटनेच्या कलम 324 अनुसार निवडणुकीची अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करण्याची सर्व जबाबदारी ECI म्हणजे निवडणूक आयुक्ताला दिलेली आहे. आणि निवडणूक आयुक्ताचा प्रतिनिधी म्हणून चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र हे काम करतात. निवडणुका निपक्ष आणि निर्धोक वातावरणामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन करण्याचं ही जबाबदारी घटनेने निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आणि हा सगळा जर आपण घटनाक्रम पाहिला तर यामध्ये काहीतरी कुठेतरी यामध्ये कुठल्या तरी पक्षाला मदत करण्याचा त्यामध्ये भूमिका स्पष्ट दिसते. आणि यामध्ये निपक्षपातीपणानं निवडणुका होऊ शकणार नाहीत अशा वातावरणामध्ये. आणि हे 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घडलेलं आहे. त्याचे सर्व पुरावे आम्ही या ठिकाणी सादर करतोय. आणि या निमित्ताने मी चीफ इलेक्टोरल ECI इंडियाला, मुख्य निवडणूक आयुक्ताला एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आपल्याला टाकतो. ते काय सगळं वाचून दाखवत नाही. दिस इज अबाउट हायरिंग ऑफ ए कंपनी ओन्ड बाय BJP ऑफिस बेअरर IT सेल फॉर EC's सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज, इलेक्शन कमिशन आणि महाराष्ट्र इलेक्शनचं. पण त्यामध्ये हे सर्व पत्र आहे, मी काही आपल्याला सगळं काही वाचत नाही. तर त्यामध्ये साइनपोस्ट इंडिया कंपनी आहे, सोशल सेंट्रल कंपनी आहे, त्यांचं ते पेज आहे. आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब आहे की या माणसानं, या व्यक्तीने मेंबर IT बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही जी पद वापर केलेला आहे, म्हणजे हे फ्रॉड आहे. यावर महाराष्ट्र सरकारने चौकशी केली पाहिजे. असं बोर्ड आहे का, हे भाजप सरकारच्या काळामध्ये तयार केलं होतं का, हे सरकारी आहे का खाजगी आहे, आणि यावर याला मेंबर कोणी केलं याची मागणी केली पाहिजे. आम्ही त्यामध्ये इलेक्शन कमिशनला आम्ही या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की या कंपनीची निवड करताना काय प्रक्रिया अवलंबली गेली. What was the process involved in selecting the social media agency by the CEO Maharashtra and how this particular company was selected? 2. Was there a transparent advertisement process used and was a background check done on the selected agency by CEO Maharashtra? जाहिरात दिली होती का, म्हणजे तुम्ही जाहिरात टेंडर निघालं होतं का, तुम्ही त्याला निवडल्यानंतर काही चेक केलं होतं का. आणि तिसरा प्रश्न आहे, was there a political pressure, direct or indirect, put on the CEO by the state government, then state government, to use this particular agency?
असे 3 प्रश्न मी विचारलेले आहेत. आता दुसरं पत्र लिहिणार आहे, लिहिलेलं नाही, महाराष्ट्र सरकारला की ही मेंबर IT बोर्ड काय भानगड आहे, त्याची चौकशी वेगळी झाली पाहिजे. आणि हा प्रकार म्हणजे हा एक टिपिकल प्रकार आहे. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं अगदी केंद्रापासून सर्व इन्स्टिट्यूशन्स ऑफ गव्हर्नन्स, घटनेप्रमाणे प्रशासनाच्या ज्या संस्था आपण निर्माण केलेल्या आहेत, अगदी सर्वोच्च संस्था आहेत, त्या सर्वांना त्यांनी निष्प्रभ करून टाकलेलं आहे किंवा त्यांचा गैरवापर केलेला आहे. हे अनेक उदाहरणं आतापर्यंत झालेली आहे, अगदी सर्वोच्च संस्था, त्याचं नावं सगळी घेत नाही. पण हे जे हा जो आमचा आक्षेप आहे स्पेसिफिकली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्याचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले चीफ इलेक्शन ऑफिसर आहे त्यांच्याबद्दलचा आहे आणि याची जाहीर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकाद्वारे करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं हा मेंबर IT बोर्ड काय आहे ही भानगड, त्याचीही चौकशी केली पाहिजे. आणि यामध्ये आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मग इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील, त्या नेमताना त्या व्यक्तीची नावं आपण देतो केंद्राला आणि मग केंद्र सरकारकडून म्हणजे इलेक्शन आयुक्ताकडून, निवडणूक आयुक्ताकडून ते नाव सिलेक्ट केलं जातं. ह्या व्यक्तीला नेमलं कसं, त्याच्या खाली अधिकारी कोण होते, कारण आणखी काय अधिकारी त्या विभागामध्ये काम करतात. आणि ही सगळी चौकशी इलेक्शन कमिशनने केली पाहिजे, महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे अशी आमची यामध्ये मागणी आहे. हाच एक विषय महत्वाचा घ्यायचा होता. एकच सेकंद थोडंसं सांगेन की प्रदेश भाजपच्या पदावर देखील सदर व्यक्ती आहे. त्याला अगदी रावसाहेब दानवे मगाशी सांगत होते, क्लॅरिफाय करायला त्याच्यामध्ये महत्वाचं. आणि काही अधिकारी हे जाणीवपूर्वक विधानसभेच्या कालावधीमध्ये आणले गेले होते. त्यामुळे ह्यामध्ये काय प्रकारामध्ये भारतीय जनता पक्षाचा त्यावेळच्या नेतृत्वाची इन्व्हॉल्वमेंट होती हेही पाहणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये होते बाबा, हिंदीमध्ये बोलते. नाही सर, मराठी प्रश्न झाले की हिंदी. आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की ओर से मैंने मुख्य निर्वाचन आयुक्त दिल्ली में जो बैठते हैं निर्वाचन सदन में, उनको एक पत्र लिखा है और उसमें जो महाराष्ट्र के चीफ इलेक्टोरल ऑफिसर होते हैं उनके खिलाफ एक शिकायत है. 2019 के विधानसभा चुनाव के दौरान महाराष्ट्र के मुख्य तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडनं भाजप IT सेलशी संबंधित कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती प्रसिद्धीसाठी. या कंपनीची निवड करताना नेमकी कोणती प्रक्रिया राबवली गेली, काम देताना राजकीय दबाव होता का, याची चौकशी व्हावी अशी मागणी आता काँग्रेसकडनं केली जाते. त्या संदर्भातलं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेलं आहे. कारण निवडणूक आयोगाकडे सगळ्या मतदारांची, प्रत्येक मतदारसंघाची खूप सखोल माहिती असते. त्यामुळे हे संबंध उघडकीस यावेत अशी मागणी आता पृथ्वीराज चव्हाणांची आणि पर्यायानं काँग्रेसची आहे.